मित्रांनो, वेड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जय आता रायाला म्हणतो, मी हवं तर तुला अजून एक चान्स देतो. म्हातारीला जाऊन आतमध्ये सगळं सांगायचंय की मी तुला आत्ता हे सगळं काही सांगितलंय. म्हणजे जय हा खोटा आहे हे जाऊन सांग. हवं तर तू मला मार, माझ्या तोंडात मार, माझ्याकडून असं सत्य वधवून घे, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही रे. कारण तुझ्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि बिचारी मंजिरी तर कधीच काही बोलणार नाही. कारण एकदा का फक्त लग्न होऊ दे. त्या बिचारीने तुझी आठवण जरी काढली ना, तेव्हा ती थरथर कापेन आणि जेव्हा जेव्हा ती आठवण काढेन तुझी, तेव्हा तेव्हा मी तिला त्रास देणारच. तेव्हा राया रागातच म्हणतो, त्याच्या अगोदर तुझं एक सुद्धा हाड शिल्लक राहणार नाही. घोरपड्या लक्षात ठेव. आता दोघांनीही एकमेकांना चांगलं चॅलेंज हे दिलेलं असतं. तेव्हा जय आता निर्लज्ज म्हणतो की अरे बाबा, हे माझ्या अगोदर लक्षात का नाही आलं. कारण असं त्रास देण्यात मजा नाही, हाडं मोडण्यात कशी मजा असते ना. हे चोरांना आणि पोलिसांना चांगलंच माहीत असतं. कारण तुझं एकदा नाव घेतलं मग तिचं एक हाड मोडणार, बरोबर ना. आता मी बघतोच की मंजिरी तुझं किती वेळा नाव घेते आणि तिची मी किती हाडं मोडतोय. कारण ज्या ओठांनी ती तुझं नाव घेईल ना, ते ओठ मी तिचे शिवून टाकेल. आणि जी पावलं तुझ्या दिशेने येतील ना, ती पावलंच मी तोडून टाकेन. कारण आता ती आहे आणि मी आहे. कारण ती जर तुझी राहिली तर ती रोजच मरणार. असं म्हणून आता जय हा रायाला मंजिरीविषयी खूप मोठी धमकी देतो. मग आता रायाला प्रचंड राग येतो. तेव्हा तो म्हणतो, तिच्या अगोदर ना तूच मरणार घोरपड्या. तेव्हा नाटकी करत जय म्हणतो, मी कसा मरेल. घाबरलो मी राया, तुला घाबरलो. पण आता काय फायदा रे राया. कारण तुझा तो देवळातला राया आहे ना, त्याचाही काही फायदा होणार नाही. त्याने जरी ठरवलं की लग्न मोडायचं, तरीही तो लग्न मोडू शकणार नाही. मग आता तो त्याच्या साथीदारांना सांगतो की याला सोडून द्या. कारण माझ्या होणाऱ्या बायकोची इच्छा आहे की हा जिवंत राहिला पाहिजे. आता जा आणि राया तुझ्या त्या देवाला जाब विचार. आता आहे हिम्मत तर थांबव हे लग्न. असं म्हणून तो त्याला चॅलेंज करतो. आता जय स्वतःने खुलं चॅलेंज दिल्यामुळे राया ते ॲक्सेप्ट करतो. तर जय आता आतमध्ये येतो. तेथे ललिता बिचारी उभी असते. तेव्हा तो तिच्या जवळ थांबतो. रागातच तिच्याकडे पाहतो आणि कुणाला कळू सुद्धा देत नाही. मग ती बिचारी आल्या पावलीच रडतच तेथून निघून जाते. मग आता लग्नामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळे, प्रत्येक काटे जयने हे दूर केलेले असतात. आणि मग तो मंजिरीकडे येत असतो. तेथे तिच्या जवळ आता स्टेजवर जाऊन पाटावर बसतो आणि मग विधींना सुरुवात होते. तेव्हा शशिकला म्हणते, चला चला विधी सुरू करा, आता खूप उशीर झालाय ऑलरेडी. तेव्हा जीजी विचारते, जय अरे रायाचं काय झालं, तो गेला का. मग आता जय मोठ्या तोऱ्यातच म्हणतो, हो तो का नाही जाणार. मंजिरीची इच्छा होती म्हणून मी त्याला सोडलं, पण आता हे शेवटचं सोडलंय मी त्याला. लग्नानंतर जर तो मध्ये मध्ये आला ना, तर मंजिरी मी त्याला कधीच सोडू शकत नाही. आता मंजिरी खरंच खूप घाबरते. आता नानांना आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन, ती काळजी दिसत असते आणि म्हणून ते बिचारेही अगदी या लग्नामुळे नाखुश असतात. तर रुजुता देखील आता खूप काळजी करत असते की आता हे लग्न थांबणार तरी कसं. कारण सर्व आशा फायनली मावळलेल्या असतात. तेव्हा मंजिरी आता जयकडे पाहतच राहते. मग नंतर राया आता पांडुरंगाकडे येतो. मंदिरात आल्यानंतर तेथे तो आपल्या रायाला जाब विचारतो, अरे पांडुरंगा, तुला दिसत नाही का रे, एका निष्पाप जीवावर अन्याय होतोय. त्यांनी जे चांगलं काम केलं ते सगळं तू विसरलास का. आता त्रास द्यायचा असेल ना तर मला दे. कारण मी सुद्धा माझ्या मिस फायरचं लग्न नाही थांबवू शकलो. आता मला तू शिक्षाच दे. असं म्हणून आता तो विठुरायाला साकडच घालतो. अरे काय चाललंय पांडुरंगा तुझ्या या जगामध्ये. तो राक्षस येऊन तुला लडकारून गेला आणि आव्हान देऊन गेला, तरीही मी काहीच करू शकलो नाही. आता तू तरी काहीतरी कर. असं तो पांडुरंगाकडे आपल्या मंजिरीचं लग्न थांबवण्यासाठी साकडं घालत असतो, प्रार्थना करत असतो. मला त्याचा खूप राग आलाय. मनात आलं ना तर मी त्याला असा चिरडून टाकेन, पण काय करू, माझे हात आता बांधले गेले आहेत पांडुरंगा. मी असं काय करू जेणेकरून मिस फायरचं लग्न अजूनही थांबू शकतं. तूच मला मदत कर आता पांडुरंगा, तूच मदत कर. अरे मला खरंच काही माहीत नव्हतं. कारण त्या घोरपडेने चांगलाच डाव मांडलाय. हरलोय मी पांडुरंगा, हरलोय मी. त्याच्या पापशक्तीसमोर, त्याच्या कपटासमोर आता हार मानली आहे. इथे एवढा मोठा वाईट प्रकार नाही घडू शकत. कारण मिस फायर या लग्नामुळे खुश नाहीये. असं वाटतंय ना जाऊन त्या घोरपड्याचा असा गळा चिरावा, पण नाही करू शकत ना. कारण मिस फायरला ते आवडणार नाही आणि असं पाप मी कधीही करू शकत नाही. माझे हात सुद्धा दगडाखाली गेलेत. मला माहीत आहे की तो चुकीचा आहे. माझं काही चुकीचं होऊ नये, माझ्या आयुष्यात काही वाईट होऊ नये, म्हणून मिस फायर नेहमी बिचारी माझी अशी बाजू घेत असते.
म्हणून ती बिचारी काही बोलत नाही, एक अगदी गप्प लग्नासाठी सुद्धा उभी राहिली आहे. आता मी सुद्धा काही करू शकत नाही, पण पांडुरंगा तू तर काहीतरी करू शकतो ना. मी तुला ललकारी देतोय आता पांडुरंगा, तू थांबवू शकतो मिस फायरचं लग्न. अरे असं म्हणतात ना पांडुरंगा की तुझ्या नामामध्ये एवढी पावर आहे, एवढी ताकद आहे की पापाचे पर्वत सुद्धा जळतात आणि त्याची प्रचिती सर्वांना आहे. पण त्या बिचाऱ्या मिस फायरचं आयुष्य पार बर्बाद होईल रे देवा पांडुरंगा, आणि तू मात्र काहीच करत नाहीस. अरे तुझ्या भक्तांच्या हाकेला तू धावून जातोस ना, मग आता नेमकं असं काय झालं सांग ना तू पांडुरंगा. तू जागा हो पांडुरंगा, माझ्या हाकेला धाव पांडुरंगा, असं म्हणून राया प्रार्थना करतो. हे बघ, नाही येत ना माझा आवाज अजूनही तुला ऐकायला, आणि तोही येत नसेल तर हा नगारा वाजवून मी तुला उठवेल आता. हे बघ, हे लग्न थांबण्यासाठी तू मला जोपर्यंत मार्ग दाखवत नाही ना, तोपर्यंत हा नगारा मी वाजवत राहणार म्हणजे राहणारच. आज होऊनच जाऊ दे भांडण या देवामध्ये आणि या भक्तामध्ये. आज या देवाचं नाव जसं राया आहे ना, तसं या भक्ताचं नाव सुद्धा राया आहे. मग आता राया लगेच त्या नगाराजवळ जातो आणि हातानेच तो नगारा वाजवू लागतो. अगदी मनपूर्वक, भावपूर्वक आणि श्रद्धेने तो नगारा वाजवत असतो. कारण काहीही झालं तरी त्याचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे मिस फायरचं लग्न थांबवणं. तेथे असणारे भक्तगण आता रायाकडे पाहतच राहतात. रायाला अक्षरशः घाम आलेला असतो, तरीही तो नगारा वाजवत असतो. त्याच्या हातांना देखील त्रास होत असतो. रायाची ही निस्वार्थ भक्ती पाहून आता पांडुरंगालाही दया येते आणि तेथे असणारे जे भक्त असतात ते सुद्धा आता रायाकडे पाहत असतात. कारण तो खूप केविलवाना चेहरा करतो आणि पांडुरंगाकडे आपल्या मिस फायरसाठी प्रार्थना करत असतो. इकडे एक नंदी उभा असतो आणि तो जोराजोरात आता ओरडत असतो. त्यानंतर तो नंदी आता डायरेक्ट जोराजोरात उड्या मारू लागतो आणि तो ज्या दावणीला बांधलेला असतो तो खुटाच उपटून घेतो आणि लगेच धावत मंदिराकडे सुटतो. तेव्हा असा त्याच्या घंटीचा आवाज येत असतो. ते पाहून राया आता डोळे उघडतो आणि नंदीकडे पाहतच राहतो. आता प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याला तो कौल दिलेला असतो आणि रायाच्या मनात लगेच कल्पना येते की आता इथे नंदी आलाय, माझ्या पांडुरंगाने मला हा आशीर्वाद दिलाय, माझी प्रार्थना माझ्या पांडुरंगापर्यंत पोहोचली. त्यामुळे तो मनातून आता खूपच खुश असतो. देवा तुझा कौल मिळाला पांडुरंगा, असं म्हणून तो आता पांडुरंगासमोर हात जोडतो. इकडे पाहू लागतो. त्याला आता प्रचंड आनंद झालेला असतो. दुसरीकडे रोजुता आता म्हणत असते की मला अजूनही असं वाटतंय की हे लग्न नक्कीच थांबेल म्हणून, कारण राया काही ना काही करणारच, मला खात्री आहे पूर्णपणे. तर इकडे मंजिरी आता बिचारी पूर्णपणे खचून गेलेली असते. कारण राया येईल का, माझं लग्न थांबवेल का, हाच तिला आता प्रश्न पडलेला असतो. आणि रडत रडतच ते लग्नाचे विधी ते आता पूर्ण करू लागते. तिचाही आता नाईलाज झालेला असतो, कारण समोर जिजी उभी असल्यामुळे तिच्या समोर एकच ध्येय असतं, ते म्हणजे फक्त जिजीसाठी मी हे लग्न करतीये. तेव्हा जय आता मंजिरीकडे पाहतो. बिचारीच्या डोळ्यात पाणी असतं. निखिल, नाना, त्याचबरोबर रुजुता खूपच उदास असतात. मात्र शशिकलाचा आता प्लॅन सक्सेस होत आल्यामुळे ती खूपच खुश असते आणि ती आता सगळ्यांकडे तिथे पाहतच राहते. कारण आता तिला बक्कळ पैसे मिळणार असतात जयचं आणि मंजिरीचं लग्न लावून. आता मंजिरीकडे पाहत मनात विचार करू लागतो, जगातील कोणतीही शक्ती आता आमचं हे लग्न नाही थांबवू शकत, असं म्हणून तो खूपच खुश असतो. राया आता नंदीवरून हात फिरवतो, कारण प्रत्यक्ष पांडुरंगाने त्याला तो कौल दिलेला असतो. त्यानंतर त्याला आता सगळे पहिल्या भेटीचे क्षण आठवतात. कशा प्रकारे मी माझ्या मिस फायरला जिंकून देण्यासाठी जेव्हा बैलगाड्यांची शर्यत होती तेव्हा तिला मदत केली होती. कारण आई, बाई आणि गाई यांना तो कधीही दुखवत नसतो. आणि हेच सगळं काही त्याला आठवत असताना अगदी त्याचे डोळे पाणवतात. नंदीसमोर पुन्हा एकदा तो हात जोडतो. त्यानंतर आता तो म्हणतो, नंदी महाराजा, आता आपल्याला पुन्हा एकदा मिस फायरला जिंकवायचंय हां, आणि आता सुद्धा तसाच धुरळा उडला पाहिजे, परंतु त्या शर्यतीसारखा नाही, तर लग्नाच्या मंडपात तसा धुराळा उडवूयात आपण दोघे, असं म्हणून राया आता खूप चिडलेला असतो. कारण जयला त्याला काहीही झालं तरी अद्दल घडवायची असते आणि मंजिरीला त्याच्या तावडीतून सोडवायचं असतं. तू मला करशील ना मदत, असा आता राया हात जोडून विचारतो. तेव्हा नंदी आता लगेच मान हलवतो. मग रायाला समजतं, माझ्या विठुरायाने माझ्यासाठी हा नंदी पाठवलाय, देवाने प्रत्यक्ष कौल दिलाय म्हटल्यावर तो माझी मदत करणारच. राया आता खूपच खुश असतो. त्यानंतर आता राया हा त्याची पूजा करतो. त्यानंतर तो नंदीला छान असं सजवतो.
गळ्यामध्ये छान अशी घुंगरांची माळ सुद्धा घाल. तर पुन्हा एकदा तो नंदीचे आशीर्वाद घेतो आणि म्हणतोय, घोरपड्या, आता तू लग्नाच्या बोहल्यावर नाही तर अगदी शिंगावरच चढणार आहे. बघतच राहा आता मी कसा धुराळा उडवतो ते. त्यानंतर राया आता चक्क शर्ट काढून फेकून देतो आणि त्याचबरोबर गुलालाचं ताट असं हातात घेतो. राया पूर्णपणे आता गुलाल अंगावर उधळून घेतो. त्यामुळे आता तो पूर्ण तयारीनिशी लग्न मंडपात जाणार असतो आणि मग त्यानंतर जय घोरपडेची चांगलीच वाट लावणार असतो, कारण त्याने खुलं चॅलेंज दिलेलं असतं की तुझ्या हातात फक्त थोडा वेळ आहे आणि तू हे लग्न थांबवून दाखव. आता पांडुरंगाच्या कृपेने, त्या पांडुरंगाचा कौल मिळाल्यामुळे खरंच राया आता लग्न थांबवणार असतो आणि विजयाचा गुलाल घेऊनच तो पुन्हा एकदा गुलाल उधळत चांग भलं असं मोठ्याने म्हणतो. त्यानंतर ते दोघेही आता धावतच लग्न मंडपाकडे जायला निघतात. नंदी आणि राया. पुढे राया पळत असतो तर त्याच्या पाठीमागे आता नंदी असतो आणि पूर्ण गाव आता रायाकडे आणि त्या नंदीकडे पाहत असतात. देवाच्या आशीर्वादासह आता राया अगदी धावतच आपल्या लाडक्या मंजिरीचं लग्न थांबवण्यासाठी निघालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये जयविषयीचा पूर्णपणे राग देखील असतो. इकडे लग्नाचे विधी आता होत असतात. मंजिरी बिचारी खूप नाराज असते, जिजी मात्र आनंदात असते आणि शशिकला देखील. तेव्हा आता रुजुता ही सारखी मंजिरीकडे पाहत असते, कारण लग्नामध्ये मंजिरी ही खुश दिसण्याऐवजी फक्त आणि फक्त रडत असते. बिचारीच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणी असतं. तर आता सर्वात शेवटचा विधी राहिलेला असतो आणि मग गुरुजी म्हणतात, आता मंगळसूत्र वराने वधूच्या गळ्यात घालायचं आहे, म्हणजे तुमच्या लग्न फायनली झालंच. त्याच वेळी आता मंजिरीला क्षणातच पुन्हा एकदा आपल्या रायाची आठवण होते आणि ती आता मनातच म्हणते की एकच माझा जो राया होता तो हे लग्न थांबवू शकला असता, परंतु आता थांबा असं म्हणणारं सुद्धा कुणी येणार नाहीये. खरं तर तिच्या सर्व अपेक्षा आता मावळलेल्या असतात. काहीही झालं तरी या भामट्या जयबरोबर आता आपल्याला लग्न करावंच लागणार, असा मंजिरी आता मनाशी ठाम राहते आणि असेल ती सिच्युएशन आता हँडल करणार असते, कारण जय हा कसा आहे हे फक्त राया आणि मंजिरीला माहीत असतं. परंतु आता जिजीमुळे आता तिला हे खूप मोठं पाऊल उचलावं लागलेलं असतं. आता जेव्हा जय ते मंगळसूत्र हातात घेतो आणि मंजिरीच्या गळ्यात आता घालणार असतो, तेव्हा तिच्या जीवाची मात्र घालमेल होत असते. तिला असं वाटत असतं की या क्षणी कुठेतरी निघून जावं, हा मंडप सोडून मला कुठेतरी असं लांब जावं असं वाटतंय, असं तिच्या मनात येत असतं, कारण हे लग्नच नको असा तिचा पहिल्यापासूनचा पण असतो. आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले असतात की मला लग्न करायचं नाही. जयचं सत्यसुद्धा तिने बाहेर आणण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु प्रत्येक तिच्या प्रयत्नांना आता अपयश आलेलं असतं आणि त्यामुळेच ती पूर्णपणे खचून गेलेली असते आणि त्या रागातच ती जयबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेली असते. आता त्या मंगळसूत्राकडे ती पाहतच राहते. इकडे जिजीला खूप आनंद होतो की आपल्या लेकीचं लग्न फायनली आता होणारच, म्हणून तिच्या चेहऱ्यावर तो आनंद आता पूर्णपणे झळकत असतो. तेवढ्यातच भर मंडपामध्ये राया गुलाल उधळत येतो आणि चांग भलं असं मोठ्याने ओरडतो. मंजिरीचं लगेच तिकडे लक्ष जातं आणि आपल्या रायाला पाहून मंजिरीला खूप आनंद होतो. तर जय आता मंगळसूत्र घालायचंच थांबतो आणि पुन्हा एकदा रायाकडे पाहतच राहतो की विघ्न घालण्यासाठी हा पुन्हा आलाच. आता रायाचा आवाज ऐकून सर्वजण अगदी गांगरून जातात, घाबरतात, कारण आता सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो एका क्षणातच पुन्हा एकदा मावळतो. जिजीचा तर चेहराच पडतो, कारण पुन्हा एकदा राया नवीन वादळ घेऊन काहीतरी आलेलं असतो आणि हे तिला समजतं, कारण रायाच्या बोलण्यातील रोख आता ती बरोबरच ओळखते. निखिल आणि रुजुता हे दोघेही देखील खूपच खुश असतात, कारण पुन्हा एकदा राया दादा आला आणि आपल्या मंजिरी ताईचं लग्न तो काहीही झालं तरी थांबवणार. निखिलला असं मनातून वाटत असतं, कारण राया हा गप्प बसणाऱ्यातला नाहीये. तेव्हा पूर्ण मंडपातील आता सर्वांचं लक्ष रायाकडे जातं. तर राया खूप धावत अंगावर गुलाल उधळत तिथे येत असतो आणि रायाच्या पाठोपाठ असतो तो म्हणजे आपल्या पांडुरंगाने दिलेला कौल, म्हणजेच आपला नंदी. तेव्हा नंदीसह राया तेथे जेव्हा येताना दिसतो तेव्हा जयची आता पूर्णपणे वाट लागते. तो एवढा घाबरतो की विचारू नको आणि पूर्णपणे घामाघूम होतो. तेव्हा आता रुजुता म्हणते राया आलाय. मग आता निखिल हसतच म्हणतो त्याने त्याचा शब्द पाळला आहे. मंजिरी आता
पळत येणाऱ्या रायाकडे पाहतच राहते. तिच्या चेहऱ्यावर आत्तापर्यंत जी मरगळ असते ती एका क्षणातच दूर होते आणि ती अगदी खूपच खुश होते आणि रायाला पाहून तिला आनंद झालेला असतो. कारण काहीही झालं तरी रायाने आपला शब्द पाळलेला असतो आणि तो पुन्हा एकदा लग्न थांबवण्यासाठी लग्न मंडपामध्ये एंट्री करतो. आता त्याची आणि त्या नंदीची अशी डॅशिंग एंट्री पाहून मंजिरीला खूपच आनंद होतो. एवढ्या मोठ्या नंदीला पाहून आता सर्वांचे डोळे गरगर फिरू लागतात. रायाने हा काय तमाशा घातला हे कुणालाच कळत नाही. अख्खा मंडप आणि मंडप आता लगेच तो नंदी उधळू लागतो. नंदीला पाहून सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि इकडे तिकडे सैरावैरा अक्षरशः पळू लागतात. तेव्हा तेथे असणारे सर्वजण आरडू लागतात. मोठ्या मोठ्याने आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत असतात. त्या मंडपातूनच आपले कुठेतरी धाव घेत असतात. मंजिरी हे सगळं पाहून अगदी हैराण होऊन जाते. तर जयला समजतच नाही हे नक्की काय होतं. जिजी आणि शशिकला तर अगदी त्या नंदीला पाहून थरथर कापू लागतात. आता रायाने आणि नंदीने अख्ख्या लग्न मंडपामध्ये अक्षरशः धुडगूस घातलेला असतो, गोंधळ घातलेला असतो. तेथे असणारं सर्व सामान आता नंदी हा अस्ताव्यस्त करत असतो. तर मंजिरी आणि जय हे दोघेही नुसते पाहतच राहतात. राया ज्या दिशेने पळतो नंदी सुद्धा त्याच दिशेने पळत असतो आणि अख्खी नासधूस करून टाकतो. त्याचवेळी राया आता पुढे जयकडे धाव घेतो. नंदी त्याच्या पाठोपाठ असतो. रायाचं अकराळ विक्राळ हे रूप पाहून आता जयची सुद्धा पूर्णपणे वाट लागलेली असते आणि जय देखील कोमातच जातो. आता तो पुढे जाऊन अगदी जयला मिठीतच घेतो आणि रागातच त्याच्याकडे पाहत असतो. जयला काही समजत नाही नक्की काय होतंय, कारण समोरून तो नंदी आता रागातच पुढे पुढे जयकडे येत असतो. आता जयला पकडून ठेवत आता रायाने चांगलीच त्याची कोंडी केलेली असते, जेणेकरून मंडप सोडून कुठेही तो लपून न बसावा यासाठी. आणि जेव्हा नंदी आता अगदी रायाजवळ येतो तेव्हा राया पटकन बाजूला होतो आणि जय च्या समोर आता तो नंदी उभा असतो. जोरातच नंदी आता जयला धडक देतो. तो जय आता दुसरीकडे जाऊन जोरात पडतो. तर आता हे कुणालाच पाहत नाही, कारण नंदीने जयची चांगलीच अशी बेहाल करून टाकलेले असतात. तेव्हा जय असं जोरातच आता नाना ओरडतात, कारण जय बेशुद्ध झालेला असतो. नंदीने सुद्धा आता जयची चांगलीच आता विचित्र अवस्था करून टाकलेली असते. त्याला धड ओरडता सुद्धा येत नाही, उठताही येत नाही आणि बसताही येत नाही. त्यानंतर तो आता जोराजोरात ओरडू लागतो. तसंच आता नंदी सुद्धा ओरडून जय विषयीचा राग व्यक्त करत असतो. तेव्हा जिजी आता पूर्णपणे घाबरून जाते की नंदीने प्रत्यक्ष जयला पाडलं, हे असं कसं होऊ शकतं. आणि मग नंतर मंजिरी सुद्धा खूप घाबरलेली असते. तर तो नंदी हा आता मंजिरीच्या दिशेने चाललेला असतो. त्यावेळी आता जिजी ही खूपच घाबरते आणि म्हणते, अगं ऐक ना मंजिरी, तो तुझ्या दिशेने येतोय, अगं तो बैल, तू बाजूला हो बरं पटकन, असं म्हणून जिजी आता तिला सावध करण्याचा प्रयत्न करते. पण आता मंजिरी खूपच घाबरलेली असते. तेव्हा अगं मंजिरी उठ ना असं आता जिजी, शशिकला, रुजुता, निखिल हे सर्वजण मंजिरीला आता म्हणत असतात. पण मंजिरी आता उठतच नसते. ती आता त्या क्षणी तेथेच बसून असते. त्यानंतर आता सर्वजण तिला आग्रह करत असतात, हट्ट करत असतात की तो नंदीही तुझ्याकडे येतोय, त्यामुळे तू उठ. परंतु आता मंजिरी ऐकत नसते, कारण तिला आठवतं की जिजीने कशा प्रकारे मला शपथ घातली आहे आणि जिजी जेव्हा उठ म्हणेल ना तेव्हाच मी उठणार, कारण जिजीने अशी शपथ घातलेली असते की लग्न झाल्याशिवाय अजिबात या लग्न मंडपातून उठायचं नाही, या पाटावरून सुद्धा उठायचं नाही. म्हणूनच जिजीचा शब्द न बोलत मंजिरी तेथेच बसते. आता हा नंदी माझ्या मंजिरीला मारून टाकेल की काय अशी भीती जिजीला वाटते. आणि मग जिजी आता पूर्णपणे कोंडीत अडकते, कारण आपल्या लेकीला दिलेलं वचन ही ती लगेच मोडून टाकते आणि म्हणते की माझी शपथ मोडली, तू उठ अगं बेटा, तू उठ. तो नंदी अगदी जवळजवळ येत असतो तेव्हा मंजिरी आता डोळे बंद करून घेते आणि मग जिजी म्हणते की अगं उठ मंजिरी उठ. शशिकला देखील म्हणत असते, रुजुता, निखिल, नाना हे सर्वजण तिला फोर्स करू लागतात की उठ आणि तुझा जीव तू स्वतः वाचव. आता एका क्षणी वाटतं की मंजिरीला आता तो नंदी खूप मारणार आणि तिला सुद्धा आता जयसारखी तिची अवस्था करणार. पण आता एका क्षणी जेव्हा राया पाहतो की आपल्या मंजिरीला हा नंदी मारतोय, म्हणूनच तो अगदी वेगाने
पूर्णपणे धावत धावत आपल्या लाडक्या मिस फायरजवळ जातो. तिला पटकन उठवतो आणि लगेच समोर हात करत नंदीला थांब असं म्हणतो. तेव्हा घरातील सर्वांच्या कुठे जीवात जीव येतो, कारण एवढे वेळ त्यांचं काळीज नुसतं धडधडत असतं की आपल्या मंजिरीचं आता काय होणार. परंतु रायाने समोर येऊन आपल्या मंजिरीचा जीव हा वाचवलेला असतो. अक्षरशः नंदी आता रायासमोर नतमस्तक होतोय हे पाहता जाता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. आता तो नंदी एकदम शांत झालेला असतो, कारण राया त्याच्यासमोर उभा असतो. हा मंडपातील सर्वजण अक्षरशः आता रायाकडे पाहत असतात आणि शशिकला तर आता चक्कर यायचीच बाकी राहते, कारण तिने जो हा थरार पाहिलेला असतो ना, त्यामुळे आता ती पूर्णपणे वेडीपिशीच होऊन जाते. तेथे असणारे सर्वजण आता आवासूनच उभे राहतात. आता प्रत्यक्ष आपल्या पांडुरंगानेच हा कौल दिलेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा मंजिरीला समजते ना, तेव्हा मंजिरीला खूप आनंद होतो. ती गालातच हसते आणि आपल्या लाडक्या रायाकडे पाहत असते आणि हसत हसतच त्याच्याकडे पाहत असताना ती नंदी देवाचा देखील आशीर्वाद घेते. तेव्हा नंदी अक्षरशः आता तिला आशीर्वाद देतो आणि मग तिला समजतं की आपली भक्ती अशी निष्फळ ठरलेली नाही आहे. आपली भक्ती अजूनही पांडुरंगापर्यंत पोहोचली आहे, कारण पांडुरंगाने प्रत्यक्ष ह्या रायाला तसा कौल दिलेला असतो की तू जा आणि आपल्या मंजिरीचं लग्न थांबव. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त मंजिरीला समजलेली असते. त्यामुळेच ती आता खूपच खुश होते आणि रायाकडे पाहत राहते. तर तेथे असणारे सर्वजण अगदी त्याने मंजिरी आणि रायाकडे पाहत राहतात, कारण ज्या प्रकारे मंजिरीचं लग्न रायाने थांबवलेलं असतं आणि आपला शब्द खरा करून दाखवलेला असतो, रायामध्ये खरंच काहीतरी अशी जादू आहे, ताकद आहे, हे सर्वांना समजतं. तेव्हा राया आणि मंजिरी हे दोघेही आता विठुरायाचं स्मरण करतात, त्याला आठवतात आणि दोघेही खूपच खुश असतात. शेवटी जयने आता जे चॅलेंज दिलेलं असतं रायाने ते पूर्ण केलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मंजिरीचं लग्न तर फायनली मोडलेलं असतं, पण आता नानांच्या मनात कुठेतरी थोडी थोडी हुरहुर आणि ती रुखरुख लागलेली असते. त्यानंतर नाना आता औषधाची एक बाटली घेऊन खिशातच फिरू लागतात. त्यानंतर ते आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी जेव्हा येतात तेव्हा मात्र राया आता तेथे येतो आणि म्हणतो, नाना विश्वास ठेवा माझ्यावर, ती ललिता आहे ना, ती कोण आहे माहिती आहे का? ती त्या घोरपड्याची बायको आहे. तेव्हा रोज असं थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असं नाना म्हणतात आणि औषध पितात. त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागतो. तेव्हा नाना तुम्ही हे काय केलं असं राया म्हणतो. मंजिरी धावतच तेथे येते. तर आता नाना हे रायाकडून एक शब्द घेतात, एक वचन मागतात की तू माझ्या मंजिरीच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आणि त्या जयच्या सुद्धा मध्ये जाणार नाही. तर राया मंजिरी एकमेकांकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.